आज एक महत्त्वाची बातमी आली आहे। राजधानीतून काल एनटीएनं नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर केलाय। फेर परीक्षेला संधी मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांचा निकाल आता जाहीर झाल्याचं कळतंय। 23 जूनला या संदर्भातली परीक्षा पुन्हा घेण्यात आलेली होती। देशभर या बातमीमुळे गदारोळ माजला होता आणि त्यामुळे फेर परीक्षेची संधी मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला। केवळ 813 म्हणजे 52% विद्यार्थी पुनर्परीक्षेला बसलेले होते आणि या परीक्षेचा निकाल आता जाहीर करण्यात आला अशी माहिती सध्या कळते। आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी ज्याचे अपडेट्स घेऊयात। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नीट अंडर ग्रॅज्युएशनची परीक्षा ही झाली होती। ही परीक्षा 23 जून रोजी झाली होती आणि त्यामध्ये त्या परीक्षेला 1563 विद्यार्थ्यांपैकी 813 विद्यार्थी हे बसले होते। यानंतर नीटच्या वतीने या संदर्भातली आन्सर की देखील देण्यात आल्या होत्या। त्यामध्ये ते 23 तारखेला देण्यात आल्या होत्या। त्यानंतर जर बघितलं आपण तर या संदर्भात ज्या संदर्भातली माहिती मिळते की त्याला आव्हान देण्यात आलं होतं नीटच्या संपूर्ण परीक्षेला, त्याच्या आधारावरती ही पुन्हा परीक्षा झाली होती। पुन्हा परीक्षा झाल्यानंतर 813 विद्यार्थी बसले। त्या संदर्भातला निकाल आता जाहीर झालेला आहे। लवकरच त्यामध्ये काय निकाल आला हे देखील स्पष्ट होणार आहे। धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल। त्यामुळे बघूयात आपण या संदर्भातले अपडेट्स येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील। पण आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला। आपल्याला माहिती फेर परीक्षा झाली होती ज्यात 1563 विद्यार्थी पैकी 813 म्हणजे 52% विद्यार्थीच या पुनर्परीक्षेला बसले होते।